ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन सज्ज। चालू वर्षात ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। ही मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे। निवडणूक आचारसंहिता लागू होताच महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला। या बैठकीस निवडणुकी विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, जिजी गोदेपुरे, मनीष जोशी, मधुकर बोडके, मिताली संचेती, सचिन सांगळे, दीपक झिंजाड, अनघा कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपनगर अभियंता यांच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 33 प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या 16,49,867 इतकी आहे। यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 8,63,878 इतकी, तर महिला मतदारांची संख्या 7,85,830 इतकी असून इतर मतदारांची संख्या 159 इतकी आहे। 33 प्रभागात एकूण 1942 इतकी मतदार केंद्रे असून निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली। तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मिळून एकूण 9,710 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत। यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3, शिपाई व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे। ठाणे शहरात 1,942 मतदान केंद्रांसाठी 9,710 कर्मचारी वर्ग आवश्यक असून या व्यतिरिक्त 20% राखीव कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे। या बैठकीत सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला। मतदान केंद्र निश्चिती व तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निश्चिती व तयारी, वाहना उपलब्धता व संनियंत्रण, CCTV, वेव कास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र व्यवस्था, मतदान केंद्राचे नियोजन, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था तसेच मतदार जनजागृतीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली।